वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आता दुपारचा मी हा व्लॉग स्टार्ट करते आहे आणि आता युगितची शाळा वगैरे झालेली आहे, मी त्याला घेऊन पण आलेली आहे। 12:30ला जी आहे त्याची शाळा सुटते। आता त्याचं सगळं जे आहे मी म्हणजे त्याला चारून वगैरे पण दिलेलं आहे, सगळं झालेलं आहे। आल्यानंतर जो 1 तास असतो तो माझा त्याच्यामध्ये जातो, अर्धा तास 1:30 वाजेपर्यंत जो आहे तो जातो। त्याचे कपडे चेंज करणं, त्याला खाऊ घालणं। स्कूलमध्ये आता तो स्वतःच्या हाताने स्वतः खातो आहे, म्हणजे मी जो पण टिफिन वगैरे देते आहे ना पूर्णपणे जो आहे तो फिनिश वगैरे करून येतो आहे, पूर्णपणे व्यवस्थित। एवढंच आपण काही तो ठेवत नाही आहे। आणि मी त्याला विचारते की कोण चारतं, कसं चारतं, तर म्हणतो की मी माझ्या हाताने खातो आणि मी जे पण दिलं ना ते तो खाऊन येतो, जे पण दिलं ते। घरी तो एवढे नखरे करतो तर पण नाही। आज मी त्याला घरी तो 2 इडली खायसाठी त्याचे एवढे नखरे असतात, त्याला कसं मला जे आहे ना ते चारावं लागतं। पण तिथे आज मी त्याला 5 इडली दिली होती टिफिनमध्ये, म्हणजे मी पण चेक करायला दिलं होतं की हा किती खातो काय नाही। आणि त्याने 5च्या 5 पण जे आहे ना ते फिनिश करून आणलं आणि विथ चटणी। घरी त्याला चटणी बिलकुल नको असते, सगळं असं त्याचे नखरे राहतात। पण आज त्यांनी जे आहे चटणी वगैरे सोबत सगळं जे आहे ना प्रॉपर पूर्ण डब्बा खाऊन येतो तो व्यवस्थित। आणि त्यानंतर आता आलेली आणि माझाच नाश्ता करायचा राहिलेला आहे, तर आता इथे इडली वगैरे जी आहे ती झालेली आहे आणि आता माझं तेच नाश्ता करणं सुरू आहे। मलाच खूप उशीर झाला, म्हणजे आज सकाळी युगितच्या गेल्यानंतर जे आहे मी थोडं वॉशरूम्स वगैरे आज पूर्ण क्लीन वगैरे केले सगळं, त्यामध्ये माझा खूप जास्त वेळ गेला। त्यानंतर हेडबाथ वगैरे करायचा होता ते वगैरे केलं आणि त्यानंतर जे युगितला मी घेऊन आले आणि आत्ता कुठे मला थोडासा वेळ मिळालेला आहे। सो सकाळपासून असं सगळं बिझी सुरू होतं। चला आता मी ते इडली आणि मी चटणीच केलेली आहे, सांबार वगैरे केलेला नाही आहे, ते मी खाऊन घेते। आणखी गोष्ट ही माझी इथे ना अशी एवढीशी जी आहे ना ती विंडो आलेली आहे, तर हिला मला असं म्हणजे काहीतरी असं डेकोरेट करायचं आहे याच्यामध्ये, पण मला काही समजत नाही आहे। आता मला प्लांट्स वगैरे आवडतात, पण इथे मी प्लांट्स लावू शकत नाही कारण इथे ऊन वगैरे काहीच येत नाही। इथनं पूर्ण पॅक आहे, कारण याच्या जस्ट मागे जी आहे लिफ्ट आहे आणि इकडे पुढे पूर्ण पॅक आहे, त्यामुळे इकडच्या साईडला माझ्या किचनमध्ये आणि बाल्कनीमध्ये जी आहे ना ती कुठल्याच पद्धतीची ऊन वगैरे येत नाही, त्यामुळे मी प्लांट्स वगैरे इथे नाही लावू शकत। तर मला खरंच कळत नाही आहे, मी खूप दिवसांपासून विचार करते आहे इथे काय करू, कारण ही खूप खाली जागा दिसत आहे विंडो, काही कळत नाही आहे मला। सो तुमच्याकडे काही ऑप्शन असेल किंवा मला काही तुम्हाला सजेस्ट असं तुम्हाला काही माहिती असेल ना तर नक्की मला सजेस्ट करून सांगा। मला इथे काहीतरी करायचं आहे पण मला कळत नाही आहे, सो प्लीज मला सांगा। चला आता मी नाश्ता करून घेते, त्यानंतर भेटू। आता इथे काही कपडे काढायचे आहे माझे, जे मी सकाळीच आज वाळत घातले होते धुवून। आणि आता ऊन एवढं जास्त पडत आहे की कपड्यांना वाळायला काही जास्त वेळ लागत नाही, दुपार नाही झाली तर ते वाळून जातात। तर इथे माझे पण जे आहेत ना कपडे पूर्ण वाळून गेलेले आहेत, तर आता ते मी पटापट काढून घेते आणि त्यांना आत्ताच जे आहे फोल्ड करून ठेवून देते। कारण एकदा हे काम एवढं कंटाळवाणं आहे ना कपडे फोल्डिंग करायचं, जे मला बिलकुल आवडत नाही। एकदा जर ते मागे पडलं ना तर ते मागेच पडतं आणि ते कपडे तसेच राहतात 1-2 दिवस तरी, त्याचे फोल्डिंग्स करायचे राहून जातात माझ्याकडनं। तर आता लगेच इथे ते पण जे आहे ना मी फोल्डिंग करून ठेवून देते आहे सोबतच। आता इथे कपडे वगैरे जे पण होते ना ते मी सगळे फोल्डिंग्स करून प्रत्येकाच्या कपाटात प्रत्येकाचे कपडे जे आहे ते नेऊन आत्ताच ठेवून दिलेली आहे, नंतर जास्त गोंधळ नको म्हणून। आणि इथे तुम्ही बघताना माझ्या इथनं गॅलरीमधनं डायरेक्ट जो आहे ना तो सनसेट दिसतो आणि इतकं छान वाटतं इथे संध्याकाळच्या वेळेला उभं राहिलं ना की खूप छान असं शांत वाटतं। आणि आता हे दही मिरच्या पण ज्या आहेत ना त्या बऱ्यापैकी वाळलेल्या आहेत, 4-5 दिवसांपासून यांना मी वाळवते आहे। आधी प्लास्टिकवर वाळवल्या, मग 2 याच्यात वेगळ्या ठेवल्या आणि इथेच वाळवल्या मी, त्याच्यामुळे इथे थोडीशी ऊन कमी येते, त्यामुळे एकदम त्या कडक आत्ता झालेल्या आहे। तर आता यांना मी भरणीमध्ये जे आहे ना भरूनसुद्धा ठेवून देईल। त्यानंतर तुम्हाला सांगते माझं हे प्लांट आहे, जे मी असंच एक माझं पान तुटलं होतं स्नेक प्लांटचं, तर ते मी असंच मातीमध्ये गाळून ठेवून दिलं होतं आणि त्याला आता एक नवीन छान असं खालून नवीन एक शूट आलेलं आहे, ते पाहून तर खूपच जास्त छान। तुम्हाला दाखवते आमच्या बाल्कनीतनं असा डायरेक्ट जो आहे ना तो सनसेट दिसतो, कुठेच जायची गरज नाही आहे। आता जसा सन चाललेला आहे खाली आणि प्रॉपर म्हणजे तो असा एक ऑरेंज कलर येतो ना तो सुद्धा एकदम छान दिसतो इथनं। पण एवढंच आहे की उन्हाळा आहे त्यामुळे थोडंसं जास्तच त्रास देतो हा सूर्य आम्हाला। दुपारच्या वेळेला तर खूप भयंकर ऊन येतं घरामध्ये
आणि माझं घर म्हणजे आमचं हे घर आहे सगळीकडनं उघडं आहे, फक्त किचन एक त्याचं पॅक आहे. फक्त किचनमध्येच जे आहे ते ऊन नाही येत, बाकी सगळीकडे पूर्ण तीनही साईडनी जी आहे ती खूप भयंकर ऊन येते. दोन्ही बेडरूम्समध्ये आणि हॉलमध्ये पण खूप जास्त ऊन येते. त्यामुळे मी शक्यतोवर जे आहे ना सकाळी 11ला वगैरे जे आहे ते सगळे दारं खिडक्या बंद करून ठेवते ना, ते मी डायरेक्ट जे आहे आता वाजल्या 5-5:30 झालेले आहेत, तर यावेळेलाच मी ते ओपन करते. बाकी पूर्ण वेळ ते मी सगळं बंद ठेवते, कारण जर एखाद्या वेळेला उघडं राहिलं ना तर एवढं भयंकर गरम होतं की, आणि त्याच्यात आम्ही टॉप फ्लोअरला राहतो, तर हे तर साईडचं तर आहेच आहे, पण वरतून पण वेगळी गरमी होते, ते जास्तच गरम होतं. सो शक्यतो हे बंद राहते सगळं आम्हाला पण. आणि सोबत जे आहे माझ्या झाडांना वगैरे पण जे आहे ना थोडाफार त्रास होतो ह्या उन्हाचा, पण आता काय करणार आहे. आता मला जसं म्हणजे मला जेवढं कळतं किंवा जेवढं मला जमतं तेवढं मी त्यांना शिफ्ट करण्याचा प्रयत्न करते. काही जे झाडं आहेत आता त्यांना मी खाली शिफ्ट केलेलं आहे की त्यांना डायरेक्ट ऊन नको मिळायला म्हणून, कारण एक तर कसं आहे ना ऊन अशीच येते डायरेक्ट म्हणजे, आणि ही ना अशी एकदम म्हणजे दुपारची वेळच आहे त्या उन्हाची. सकाळी इथे ऊन नाही राहत आणि दुपारी येते, खाली शक्यतो नाही येत, पण इथे एवढा पॅसेजमध्ये खूप भयंकर ऊन येते. ती येते 1 ते 4च्या मध्ये खूप जास्त येते. त्याच्यामुळे आता खाली पण खूप जागा नाही आहे, कारण बाल्कनी खूप छोटी आहे माझी. त्याच्यामुळे इथे मी काय काय करणार ना, इथे कपडे पण वाळत घालणार, इथे मी माझे प्लांट्स पण ठेवणार त्याच्या, आणि तिकडच्या बाल्कनीमध्ये माझा काहीच म्हणजे ऊन येत नाही काही नाही, त्यामुळे तिकडे पण मी काही खूप यूज नाही करू शकत. त्याच्यामुळे माझं झाडू पोछाचं पण जे सामान असतं हे सगळं इथेच पडलेलं असतं. हे दाखवते, इथेच माझा मॉप लागलेला असतो, खालीच त्याचं हे आहे. आणि म्हणजे तिकडच्या बाल्कनीत जर मी ठेवलं ना तर ते ड्राय होत नाही, ते तसंच ओलं राहतं, म्हणून मी शक्यतो तिथे काही करत नाही म्हणून. आणि त्यात काही वाळायचं वगैरे असलं, जसं आता मी दही मिरच्या वगैरे केल्या, तर आता यांना प्रॉपर जे आता ह्या मी वाळवून घेतलेल्या, आता याला मी 4-5 दिवसांची जी आहे ना ऊन पूर्ण दाखवली. आणि यांना इथे आणि खाली ऊन येत नाही, त्यामुळे मी इथले जे झाड आहे ते खाली ठेवून दिलं, तसे मी त्यांना खाली ठेवणारच होते. आणि वरती पण टेरेस आहे, टेरेसवर पण मी टाकू शकते, पण आमच्या इथे ना कबुतराचा खूप जास्त त्रास आहे, खूप जास्त कबूतर आहे, त्याच्यासाठी हे नेट वगैरे पण लावलेलेच आहे. पण आता वरती तर ते येणारच, कारण आमच्या बाजूलाच थोडंसं तिथे आणि तिथे कबूतर आहेत खूप सारे, त्याच्यामुळे ते सतत फिरतच असतात आणि ते ना कुठे काय करतील काही सांगता नाही येत. म्हणून मी आता शक्यतो मी वरती जाणंच टाळते, मी वरती काहीच आता ठेवत पण नाही गोष्टी. आता हेच मी एक दिवस ठेवलं होतं, कारण खाली इथे काहीच ऊन नव्हती लागत, तर मी म्हटलं ते ओल्या त्यांना बुरशी चढेल आणि त्या खराब होईल, यासाठी मी एक दिवसच ठेवलं होतं त्यांना वरती. त्यात पण मला कबूतर बसलेलेच दिसले याच्यावर, जेव्हा मी वरती आणायला गेली त्याच्यावर तिथे बाजूला कबूतर बसूनच होते. मग तेव्हापासनं तर मी काही ठेवतच नाही वरती. आता बघू बाकीचं कसं काय करायचं, जसं मला पापड वगैरे करायचे, पण आता बघते कसं काय जमेल. तर आता काही जे झाड आहे ना मी तुम्हाला दाखवते शिफ्ट केलेले आहे. आता जागा पण काही खूप नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे हे जे आहे काही मी ठेवलेले आहे. आता मनी प्लांट वगैरे मी काही दिवस ठेवते, त्यानंतर मला जे वाटेल ते मी डायरेक्ट घरात घेऊन जाते जे जे वाटत आहे. आता काय जे जातील ते जातील, आता कुठे कुठे काय काय ठेवू ना, म्हणून समर खूप जास्त थोडासा हॅक्टिक असतो. इथे पण हे आहे 2-4. आता हे वगैरे काही नाही, कढीपत्ता वगैरे ग्रो होतोच, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे कढीपत्त्याला वगैरे. जास्वंद वगैरे हे आता बघू, यांना पण मी जमेल तर खाली कुठेतरी ठेवून देईल, किंवा माझं आतमध्ये वगैरे ठेवता येईल तर ठेवील. त्यानंतर इथे अपराजिता आहे. आता हे असं इकडे वरती वाढत गेलेलं आहे, तर आता ते सुकेल तर मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. तसंही मला असं वाटतं समरमध्ये ते अपराजिता जे आहे ते सुकतंच, तर ते तसं पण सुकणारच आहे. तर आणि इथे मला काही करायचं तर ते पण असं ऑप्शन नाही, म्हणजे नेट लावू की काही कारण ही सगळी आवड फक्त माझ्या घरी मलाच आहे, बाकी कोणालाच नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणी इंटरफिअर करतच नाही, जे करायचं आहे ते मलाच करायचं असतं. आणि मग एवढं वरती चढून ते तिथनं नेट लावायची, आणि एकच बाल्कनी आहे, ठीक आहे, एखादी दुसरी असती तर आपण पॅकसुद्धा केली असती, पण एकाच असल्या कारणाने मग काही आपल्याला आता उन्हाळ्याचं काही ठेवायचं असलं वाळवायचं असलं तर ऊन येणार नाही, तो पण एक खूप प्रश्न आहे. आणि मेन म्हणजे कपडे कुठे वाळवायचे ना मग, कारण कपडे वाळवायला हेच आहे माझ्याकडे, दुसरं काही नाही आहे. स्टँड वगैरे पण ठेवतो म्हटलं तर इथे जागा नाही आहे स्टँड वगैरे ठेवायला, कारण हे स्ट्रक्चरच खूप वेगळं आहे, इथे कुठल्याच पद्धतीचा स्टँड वगैरे मावत नाही. आणि इथे हँगर्स होते पण आता ते सगळे तुटलेले आहे. आणि आता आम्ही इथे रेंटेड राहतो, म्हणजे रेंटचं घर आहे,
तर आता ते तेवढं लावायचं म्हटलं तर नाही लावायचं आहे ते, म्हणून मग इथे असेच हे बांधले नाही, याच्यावरच जे आहे मी कपडे वाळत घालत असते. आता तुम्हाला दाखवते मी, हे एवढे माझे सगळे झाडं आहे ना, म्हणजे ज्यांना हे याचं जे पान आहे ना ते खूप ब्राऊन ब्राऊन होत होते, तर मग मी हे खाली ठेवून घेतलं. इथे पण काही काही पानं आहे ते, याचं पण पान जे आहे ते ब्राऊन होत होतं, त्याच्यामुळे हे पण मी खाली ठेवून घेतलं. आणि हे तर काय माहिती याला काय झालं आहे, ते त्याचे पानच खाली चालले गेलेले आहे. तर जे जे मला वाटलं ते जे आहे मी खाली. चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता युगीतला मला पार्कमध्ये न्यायचं आहे खेळायला, जो आम्ही डेली जातो. तर त्याची वेळच आहे 6 ते 7:30 पावणे 8पर्यंत मी त्याला पार्कमध्ये घेऊनच जात असते खेळायला, तिथे तो खेळतो. तर चला आता आम्ही पार्कमध्ये जात आहे. ब्लॉग इथेच एंड करते मी. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा.